समर्थ. आजचा आहे भाग क्रमांक 3 श्रीराम. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणेच आपण निरूपण करतो महाराष्ट्रपेने. काल जे काही आपण निरूपण ऐकलेलं आहे त्या भागाला आपण थोडासा स्पर्श करतो आणि लगेच आजच्या भागाकडे आपण वळणार आहोत. श्रीराम. काल जे काही आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण बघतो की या ग्रंथाची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीला तुलसीदासांनी आहे ती परमेश्वराची प्रार्थनाच सगळी केलेली. सुरुवातीला बराच भाग प्रार्थनेचा आहे. त्यात त्यांनी सर्व प्रकारच्या देवांची प्रार्थना केली, गुरूंची प्रार्थना केली, इवन त्यांनी खलांची सुद्धा प्रार्थना केली. म्हणजे दुष्ट लोक, खल म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, त्यांची पण त्यांनी प्रार्थना केली. त्याचं कारण असं आहे की ते म्हणतात की परमेश्वर सर्वांमध्ये आहे. अर्थात हे खरे संत आहेत ते म्हणून म्हणू शकतात. आणि म्हणून ते म्हणतात की माझ्यासाठी खलसुद्धा जो आहे हा सुद्धा वंदनीय आहे आणि म्हणून मी खलांनासुद्धा माझं वंदन करतो. आणि अशा प्रकारे त्यांनी खलांनासुद्धा वंदन केलेलं आहे. असं त्यांनी प्रत्येक देवांचा प्रत्येकाचा उल्लेख केला. त्याच्यामुळे संतांचा उल्लेख त्यांनी विशेष करून महत्त्वाचा म्हणला आहे. कारण संत किंवा गुरु दोन्ही एकच आहेत. अर्थात जे गुरु असतात ते संत असतात, जे संत असतात ते गुरु असतात. यांचा अर्थात सर्वात जास्त महत्त्वाचा भाग तो संतांचा किंवा गुरूंचाच आहे. ते म्हणतात की हे जे लोक आहेत यांचा मला प्रमुख आशीर्वाद पाहिजे. यांचा आशीर्वाद असेल तर माझी सगळी कामं होतील, मी सगळं हे करू शकतो. पण त्यांचा आशीर्वाद नसेल तर हे काहीही होऊ शकत नाही. म्हणून संतांचा आशीर्वाद, साधूचा आशीर्वाद हा खूप 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 महत्त्वाचा आहे. म्हणून मी त्यांच्या चरणीसुद्धा माझा नमस्कार करतो आणि विनंती करतो की मला आशीर्वाद द्या. कारण जे मला करायचं आहे हे करण्यासाठी माझ्याकडे कुठलेही गुण नाहीत, माझ्याकडे काही चांगल्या गोष्टी नाहीत. त्यामुळे मला तुमचा आशीर्वादच जो आहे तो फक्त तारणार आहे. मला काही येत नाही, मी अज्ञानी आहे, मूढ आहे. महाराज पासच म्हणायचे नाही का, येथे मी अज्ञान मूढमती करून येणे तुझी भक्ती, परी संत मुखे ऐकली कीर्ती उद्धारी शरणागत उद्धासी तू. की तुझ्या चरणी शरण आलेल्याचे तू उद्धार करतोस. नाहीतर माझं काय, मला काही ज्ञान नाही ना, काही समजत नाही, भक्ती नाही, माझं काही ज्ञान नसे किंचित असंही म्हणलं त्याने काही ठिकाणी. की माझ्याकडे काहीही ज्ञान नाही, काहीही भक्ती नाही, माझ्याकडे काहीच नाही आहे. तुलसीदास पण असंच म्हणतात बघा. सगळ्या संतांचं काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन आहेत. की त्यांचा विनय किती आहे बघा. कितीही जरी त्यांच्याकडे चांगले गुण असले तरी ते म्हणतात माझ्याकडे काहीही चांगले गुण नाहीत, मला काहीही येत नाही, माझ्यामध्ये सगळ्या गोष्टीची कमतरता आहे, तुझा आशीर्वाद देवा दे तरच होऊ शकतं. किंवा गुरुनं ते म्हणतात देवा गुरु तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तरच माझं काहीतरी होईल, ना तर मी काय करणार, मी साधा मानव आहे. आणि ही तुझी जी कथा आहे ही कथा किती मोठी आहे. श्रीरामांचं चरित्र सांगणं ही किती मोठी सेवा आहे. ही इतकी मोठी सेवा करण्याची काही माझी अजिबात पात्रता नाही असं तुलसीदास पण म्हणतात. ते म्हणतात की हल्लीच्या जगामध्ये किती कठीण गोष्ट झाली आहे. गुरूंना शोधणं पण कठीण आहे. कारण साधूंचा वेश करणारे भरपूर लोक आहेत, भगवा ड्रेस घालून फिरणारे भरपूर लोक आहेत, पण खरोखर त्यातले संत किती आहेत हे कसं समजणार. त्यांची परख करण्याची आपली कुठे पात्रता आहे. म्हणून ते म्हणतात की आम्हाला जे दिसतात साधू सगळ्यांचीच आम्ही पूजा करतो. आम्हाला खलंसुद्धा असेल तरी आम्ही त्याला पूजतो, कारण आम्ही असं समजतो परमेश्वर त्याच्यामध्ये. पण आम्ही कोणाची परख करू शकत नाही. परंतु शेवटी म्हणतात ना, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होतच ना. जसं हंस जो आहे, हंस पक्षीला जो आहे, जेव्हा तुम्ही त्याला दूध आणि पाणी दिलं मिक्स करून तर तो नीर आणि क्षीराचा भेद करतोच ना. असं म्हणलं जातं की तो पाणी वेगळं काढतो आणि दूध वेगळं काढू शकतो. ही शक्ती फक्त हंसाकडे आहे ना. तसं ते म्हणतात मला काही समजत नाही आहे, मी बगळा आहे, मला हंस नाही आहे, मला काहीच येत नाही, माझ्याकडून वाईट गोष्टी पण होत असतील, मला अजिबात समजत नाही. म्हणून मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आपण माझ्याकडून ही रामकथा जी आहे
ती माझ्याकडून करून घ्यावी ही विनंती आहे. ते म्हणतात की सत्संगतीचं महत्त्व खूप आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांचं भलं झालं आहे. त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं एका ठिकाणी. त्यांनी म्हटलं की वाऱ्याच्या संगतीने धूळ उंच आकाशात पोचते आणि खाली पाण्याच्या संगतीने चिखल बनतो सगळ्या गोष्टीचा. म्हणजे पाणी काय आणि वारा काय, तो जिथे संग असेल तशा प्रकारे तो बनतो. जर एखाद्या ठिकाणी जर समजा घाणेरडा वास येत असेल आणि जर वायू पोचला आणि तो वायू तिथून पुढे गेला तर तो वायू तो दर्प घेऊन जातो. म्हणजे त्या संगतीचा जो दर्प होता तो त्याला आला. वायूला मुळात कुठल्याही प्रकारचा वास नव्हता, पण जिथून तो वाहतो तिथल्या गोष्टीचा वास घेऊन तो पुढे जातो. म्हणजे संगतीचा परिणाम त्याच्यावर पोहतो. पाणी पण असंच असतं. पाण्याच्या जेव्हा चिखल येतो त्या पाणी चिखलमय बनतं, अन्यथा पाणी स्वच्छ असतं खरं पाहिलं. परंतु संगत मिळाल्यावरती ते सुद्धा गढूळ बनतं. म्हणजे संगतीचं महत्त्व किती आहे बघा. त्याने अजून एक सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणतात की पोपट बरेच लोक पाळतात आणि ते एक इंडिकेशन आहे की तुमच्या घरात काय चालतं. बाहेर जर पोपट लावला असेल तर तो ज्या प्रकारचे शब्द उच्चारत असतो, जे म्हणत असतो, जे घरामध्ये चालतं ते. पोपटपंची हा शब्द काय उगीच झालेला नाही आहे प्रसिद्ध, की पोपट फक्त ऐकतो आणि तसं उच्चारत असतो. जर तुम्ही घरामध्ये लोकांविषयी काही वेगवेगळ्या प्रकारच्या उद्गार काढत असाल किंवा अशी नेहमी निंदा करत असाल तर ते पण तो ऐकतो आणि तो आलेल्या व्यक्तीला हे सगळं सुरवत असतो त्याच्या भाषेमध्ये. त्याला पोपटपंची म्हणलं जातं. परंतु जर साधू पुरुषाच्या घरात जर एखादा पोपट किंवा मैना असेल तर तो रामरामच फक्त म्हणतो. कारण साधू संतांच्या घरी या गोष्टीला जागा नाही, परनिंदा होत नाही. तिथे फक्त भगवंताचं नाम घेतलं जातं, भगवंताचं गुणसंकीर्तन केलं जातं. त्यामुळे साधूंचा संघ हा खूप महत्त्वाचा आहे. सत्संगाला खूप महत्त्व आहे. पण सत्संग मिळाला तर तुमची चांगली प्रगती होते आणि जर दुस्संग मिळाला तर पोपटासारखी अवस्था होते. हेही त्यांनी किती सुंदर उदाहरण दिलं. म्हणून ते म्हणतात की तुम्ही सत्संगती पकडा, ती जर मिळाली तर तुमच्या जीवनाचं अर्ध काम झालं. आणि जर कुसंगती मिळाली तर सगळं तुमचं केलेलं पाण्यात गेलं. म्हणून आपण नेहमी चॉईस करताना आपल्या कंपनीचा विचार केला पाहिजे की आपल्याबरोबर कोण आहे. तुमच्याबरोबर यायला अनेक लोक तयार होतील. लक्षात ठेवा, कुठल्याही ठिकाणी तुम्ही कंपनी शोधली भरपूर लोक येतील, पण तुम्ही चूजी असलं पाहिजे. तुम्ही संग करण्यापूर्वी त्या व्यक्तीचा विचार केला पाहिजे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. त्याचे विचार फक्त बॅकग्राऊंड म्हणजे सामाजिक नव्हे. पैसेवाला असेल कदाचित, समाजात प्रतिष्ठा असेल, पण कदाचित त्याच्या इतर गोष्टी खराब असतील तर अशा व्यक्तीपासून लांब राहिलं पाहिजे. कारण त्याचे सगळे दुर्गुण आहेत, त्याचा आपल्यावर लगेच परिणाम होतो. अजिबात वेळ लागत नाही. जसं म्हणतात की दूध किती जरी असलं तर मिठाचा फक्त एक खडा बास होतो, खूप मीठ लागत नाही. दूध गोड करायला खूप मीठ लागतं, असं हे साखर लागते. पण दूध जर तुम्हाला खराब करायचं एकच खडा मिठाचा इनफ आहे, पुरेसा आहे. असा प्रकार आहे की जर कुसंगती असेल तर आपल्यावर लगेच त्याचा दुष्परिणाम होतो, वेळ लागत नाही. सत्संगतीचाही इफेक्ट होतो पण त्याला वेळ लागतो, हे लक्षात ठेवा. म्हणून नेहमी सातत्याने सत्संगत केली पाहिजे. सातत्य तुमचं पाहिजे. कुठलीही सत्संगत आहे ती सातत्याने तुम्ही अटेंड केली पाहिजे, तर त्याचा तुम्हाला खरा उपयोग होतो. आणि संगत घेण्यापूर्वी संगतीत येणारी व्यक्ती कोण आहे याच्याविषयी पहिला विचार केला पाहिजे. हे एकदम महत्त्वाचं आहे, कारण कळत नकळत आपल्यावर त्याचा परिणाम होतो. आपण आपल्या मुलांना अनेक सूचना देतो, बाबा सांभाळून राहा, लोकांबरोबर राहू नको, आमच्याबरोबर जाऊ नको वगैरे वगैरे. मुलांवर तर लवकर होतात संस्कार, शंका नाही आहे, ते सेन्सिटिव्ह असतात. पण आपल्यावर पण होतो, हेही लक्षात ठेवा. असं नाही आहे की आपल्यावर होत नाही, आपल्यावर पण ह्याचे परिणाम होतात. आणि म्हणून आपण सुद्धा तितकंच सावध राहिलं पाहिजे की कोणाशी संगती आपण ठेवली. नवीन व्यक्तीशी ओळख झाली तर सांभाळून राहा. जर तो खरोखर वाईट व्यक्ती असेल, भले तो फिजिकली तुम्हाला काय करणार नाही, पण त्याचे विचारसुद्धा तुमच्यावर इफेक्ट होऊ शकतो. लक्षात ठेवा, फिजिकली काय करेल असं काय जरूर नाही प्रत्येक वेळ.
पण त्याचे विचार जे आहेत त्याचा पण प्रभाव पडतो. आपल्याला वाटतं दुष्टशक्ती जे असतात त्याचासुद्धा खूप प्रभाव असतो. दुष्टशक्तीचा प्रभाव लवकर पडतो. म्हणून दुष्ट शक्ती असलेल्या लोकांपासून, दुष्ट वासना असलेल्या लोकांपासून आपण नेहमी लांब राहिलं पाहिजे. हे पण या ठिकाणी तुलसीदास म्हणत आहेत. आणि अर्थात हे एकीकडे असं म्हणतात, एकीकडे सर्वांची प्रार्थना पण करतात की त्यांनी कोणालाही वंदन करताना सोडलेलं नाही. त्यांनी देव, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किन्नर, निशाचर या सर्वांना प्रणाम केला आणि म्हटलं माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली आहे. त्यांनी हेही म्हणलं आहे की मनुष्य जन्म जो आहे तो मिळणं हे दुर्मिळ आहे आणि जीवजंतू तर 84 लाख योनीमध्ये आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, वेगवेगळे जीवजंतू आहेत. हे सगळं जे आहे ते आपल्याला न समजणारं आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तर अतिशय काहीही न समजणारा असा एक छोटासा असा मानव प्राणी आहे. तेव्हा माझी विनंती या सर्वांना की तुमचा आशीर्वाद मला हवा आहे आणि तो आशीर्वाद मिळाला तरच मी ही रामाची सेवा करू शकणार आहे. तेव्हा माझ्यावर कृपा करा. ते म्हणतात की जगात सगळ्या प्रकारची माणसं आहेत हे मला माहीत आहे, परंतु जे खरोखर सत्संगी लोक असतात किंवा सत्शील लोक असतात ते आपल्या आईवडिलांसारखेच असतात. म्हणजे कसं की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला बोलता नीट येत नसतं. आपण बोलताना बोबडं बोलतो, पण तरीसुद्धा आपले वडील आणि आई प्रसन्न मनाने ऐकतात. त्याचा त्यांना आनंदच असतो. पण इतर लोक असं नाही करत. इतर लोक म्हणतील काय किती दिवस हा बोबडा बोलणार आहे, काय असंही बोलणारे असू शकतात. काही लोक कौतुक करतील, ठीक आहे, पण बरेच लोक असेही म्हणतात कसला बोबडा बोलतो, अजून हा कधी बोलायला शिकणार, असंही म्हणू शकतात. अशी म्हणणारी जास्त असू शकतात. कदाचित समोरून म्हणणार नाहीत, पण मागून भरपूर लोक असू शकतात. ते म्हणतात की बघा हे सगळं काव्य मी रचतो आहे, मला तर काही येत नाही. आता मी स्वतः रचतो म्हटल्यावर मला चांगलं वाटू शकतो, तो प्रश्न नाही आहे. परंतु माझी कविता किंवा दुसऱ्यांनी रचलेली कविता जर कोणाला ऐकून आनंद झाला तर समजा हे खरे रसिक आहेत. कारण इतरांची तारीफ करणं हे कठीण आहे. स्वतारीफ झाली तर आनंद असतो आणि कधी कधी मनुष्य करत पण असतो, परंतु इतरांची तारीफ करणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि हे करण्यासाठी हृदय खरोखर मोठं लागतं. त्यांनी म्हटलं की असे लोकसुद्धा जगात आहेत, पण फार कमी आहेत. आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली की गर्व हा फार लवकर होतो, पटकन होतो गर्व. जसं त्यांनी म्हटलं की थोडा पाऊस पडला की लगेच सगळ्या नद्या आणि तलाव गच्च भरतात आणि जर पाणी मुरलं नसेल तर लगेच रिकामे पोहतात 2 महिन्यात. हेही आपण बघतो. पण त्यांनी म्हटलं की समुद्राचा असा आहे का? नाही, समुद्र असा नाही. समुद्र हा खरा सज्जन आहे. त्याला खरं पाहिलं तर सगळ्या नद्या येऊन मिळतात, पण त्याला त्याचा गर्व नाही. उलट त्याला इतरांचा उत्कर्ष पाहून आनंद होतो. उदाहरण काय दिलं त्यांनी? गंमतशीर उदाहरण दिलं. ते म्हणतात की जेव्हा पूर्ण चंद्र येतो तो बघितल्या समुद्र आनंदाने उसंबळून येतं त्याला, म्हणजे अर्थात त्याला भरती येते. आपण बघतो पौर्णिमेला सागराला बऱ्याच वेळा भरती येते. आणि तुलसीदासन किती अचूक या गोष्टीची उपमा दिली बघा की समुद्र हा जो आहे त्याला दुसऱ्यांचा उत्कर्ष म्हणजे चंद्राचा उत्कर्ष होतो, बरोबर आहे. त्याची एक एक कला वाढत 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 जी आहे ही पूर्णत्वाला आल्यावरती पूर्ण चंद्र दिसतो आणि तो दिसल्यावरती समुद्र जो आहे पौर्णिमेला उफाळून येतो, हे आपण बघतो. आणि या ठिकाणी तुलसीदासांचं जे खरोखर किती छान प्रकारचं त्यांचं निरीक्षण आहे बघा. ते म्हणतात की समुद्राला दुसऱ्यांचा उत्कर्ष पाहून आनंद होतो, तो उसळतो. असं आपल्याला झालं पाहिजे. इतरांचं उत्कर्ष बघितल्यावर आपल्याला जेलसी होता कामा नये, आपल्याला कोणाविषयीचा मत्सर वाटता कामा नये. आपण जर खरोखर ते बघून जर आनंदित झालो तर आपण पण समुद्रासारखे आहोत. असं आहोत की नाही प्रत्येकाने बघा.
पण अशा प्रकारे आपण बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांचा संग आपण घेतला पाहिजे. मला असं वाटतं, असं हे म्हणतायत तुलसीदास. त्याच्यानंतर तुलसीदासाने पुढे खूप छान वर्णन केलं. ते म्हणालेत की आता जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की माझ्या या काव्यामध्ये फार काही दम नाही आहे, हास्यास्पदच असेल कदाचित. त्यातून सुद्धा मी ही रचना जी आहे ती प्राकृत भाषेत केली आहे. तिकडची जी प्राकृत भाषा होती नॉर्थची, उत्तर प्रदेशात, ती अवधी भाषा त्यांनी दिलं की अवधी भाषेमध्ये ही माझी कृती आहे. त्यामुळे तसंच लौकिकातलं शिक्षण त्यांनी काही फार घेतलेलं नव्हतं. त्यातून मी भोळा भाबडा आहे म्हणे. त्यामुळे मी जे काही काव्य रचणार आहे ते कदाचित हास्यास्पदच असेल. त्यामुळे जर त्याला कोणी हसलं तर मी त्याला दोष देत नाही. हे पण त्यांनी सांगितलं की मला काही येत नाही आहे, मी माझ्या लोकल भाषेमध्ये अवधी भाषेत हे करतो आहे. तेव्हा तुम्ही हसलात तरी मला काही वाटणार नाही, कारण हसण्यासारखंच आहे. हास्यास्पद ते काही फार उच्च स्टँडर्ड असलेलं किंवा उच्च असं स्तराचं नाही, हेही तुलसीदास काव्य रचतानाच सांगत आहेत. त्यातून ते म्हणाले की माझे काय प्रभू रामचंद्रावर प्रेम पण नाही विशेष. हे पण ते स्वतः म्हणतात, त्यांचे दोह्यात म्हणतात की ते म्हणतात की माझं काय आता ते असं म्हणत आहेत, हा त्यांचा विनय आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की असं कसं म्हणतात, असं म्हणतात हा त्यांचा विनय आहे. ते असं म्हणतात की मला प्रभूचरणी प्रेम पण नाही आहे, शिक्षण पण नाही, काही समजत पण नाही. हे सगळं माझे आपल्या भाषेमध्ये ड्रॉबॅक्स आहेत की मला काही न येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते या ठळक ठळक आहेत, असं ते म्हणत आहेत. पण एक गोष्ट आहे, ते म्हणतात की मी जी गोष्ट निवडली आहे ती चांगली आहे, श्रीरामांची कथा आहे, आणि म्हणून कदाचित काही लोकांना ती आवडू शकेल. आणि जे भक्त आहेत त्यांना नक्कीच चांगली वाटेल आणि ते कौतुकसुद्धा कदाचित करतात, कारण ते रामाचे भक्त आहेत. त्यामुळे जरी माझ्या या काव्यामध्ये खूप काही कवित्व नसलं, खूप काही सुंदर अलंकार नसले, उपमा नसली, काही जरी नसलं, तरी पण ते भक्त लोकांना आवडू शकेल. कारण का, त्याची रामाची कथा आहे म्हणून कदाचित आवडू शकेल. नाहीतर मी तुम्हाला एका कोऱ्या कागदावर लिहून देऊ शकतो काय, की मला काहीही ज्ञान नाही, मला काहीही येत नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे, नव्हे लिहून देतो. म्हणजे त्याने तुलसीदासाने हा ग्रंथ जो आहे त्याच्या एका ठिकाणी असं म्हणलंच आहे त्याने की नाना प्रकारची अक्षरे, अर्थ, अलंकार इत्यादी अनेक प्रकारची छंदरचना, भाव आणि रसांचे अपार भेद असतात आणि कवितेमध्ये तऱ्हेतऱ्हेचे गुणदोष असतात. यापैकी काव्याविषयीच्या एकाही गोष्टीचे ज्ञान मला नाही, हे त्यांनी लिहून ठेवले कवितेमध्ये आणि म्हणलं की मी हे कोऱ्या कागदावर लिहून शब्देवर खरं खरं सांगतो. बघा काय त्यांचा विनय आहे. आणि हा विनय आहे म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये भक्ती पण आहे, नाही का? कारण जिथे विनय आहे तिथेच भक्ती आणि तिथेच ज्ञान पण आहे, नाही का? आणि किंबहुना ज्ञान आहे म्हणूनच विनय खऱ्या अर्थाने. विद्या विनयाने शोभते ना. आणि म्हणून हे तुलसीदास अशा प्रकारे स्वतःविषयी म्हणतायत, मला काही येत नाही, मला काही येत नाही, सतत तेच म्हणतायत. आणि म्हणतायत पण मला लिहायची इच्छा आहे, आशीर्वाद जरूर द्या. आणि आवडण्याचं एकच कारण असू शकेल, त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये भगवंताचं नाम आहे. श्री रघुनाथांचं नामाचा खूप उच्चार आहे आणि ते पवित्र आहे. त्याच्यामध्ये सगळे वेद पण आले असं समजायला हरकत नाही. राम नाम म्हणजे ईश्वराचं नाम म्हणजे वेदपुराणाचं सारच ते म्हणतात. त्याचे किती फायदे आहेत किंवा त्याचे काय गुण आहेत त्याचं वर्णन मी काय करतो. म्हणतात की जिथे अमंगल होतं तिथे फक्त नाम घेतलं तर सगळं मंगल होऊ शकतं. अमंगलाचं हरण करण्याची शक्ती जी ती नामामध्ये, बाकी कशातही नाही. म्हणून ते म्हणतात की म्हणून कदाचित तुम्हाला थोडंसं हे बरं वाटू शकेल का, तर मी त्याच्यामध्ये भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन केला आहे. आणि हे जे नाम मी म्हणलं आहे रघुनाथांचं, ते तर भगवान शंकरांना नेहमीच आवडतं.
ते नेहमी त्याचा जपसुद्धा करतात ना. आणि म्हणून कदाचित तुम्हाला हे थोडंसं ठीक वाटू शकेल. ते म्हणतात की अशा ज्या काही काव्यरचना आहेत, ज्या आपण म्हणतो की आध्यात्मिक आहेत, पण त्याच्यामध्ये जर भगवंताचं नाम नाही आलं तर ती काहीच कामाची नाही. जर भगवंताचा नामाचा त्यात अंतर्भाव नसेल आध्यात्मिक रचनेमध्ये तर ती कविता सुद्धा सुशोभित झाली असं मी मानत नाही. कितीही अलंकारित असली तरी. त्याने उदाहरण कसं दिलं की एखादी स्त्री आहे, खूप सुंदर आहे, चंद्रासारखी, सर्व प्रकारची दागिने तिने घातलेत, पण जर वस्त्र नसतील तर चालेल का? नाही चालणार. तसं त्यांचं म्हणणं की भगवंताचं नाम जर त्या कवितेत नसेल, त्यांचं गुणवर्णन जर त्या कवितेत नसेल तर ते अजिबात ती कविता शोभनीय होणार नाही, ती श्रवणीय होणार नाही, ती वाचनीय पण होणार नाही. भगवंताचं नाम किंवा त्याचं गुणसंकीर्तन किंवा त्याचं महती त्या जर गोष्टीत आली तरच ती आध्यात्मिक गोष्ट खऱ्या अर्थाने चांगली मानायला पाहिजे. आणि ही गोष्ट खरीच आहे की हे सगळं असताना भक्तीने जर तुम्ही हे केलं तरच ते खऱ्या अर्थाने ते पोचतं भगवंताला. नाही तर भक्ती नसेल तर काहीच होत नाही. आपण भागवतामध्ये ऐकलंच आहे की इतके ग्रंथ लिहिले व्यासमुनीने, 18 महापुराणं लिहिली व्यासमुनीने, एवढे ते भक्त होते, एवढे मोठे होते, परंतु 19वा ग्रंथ लिहावा लागलाच ना भागवत कथा. कारण अर्थात भक्तीचा अभाव. तरी ते इतके मोठे भक्त होत्या, तर त्यांना जर भक्तीचा अभाव हा जर बिरुदावली लागते तर आपण कुठे आहोत मग विचार करा. पण त्यांना 19वा ग्रंथ लिहावा लागला ना. आणि या ठिकाणी पण तेच म्हणतात तुलसीदास की ज्या ठिकाणी भगवंताचं नाम नाही, ज्या ठिकाणी भगवंताचा महिमा वर्णन नाही केला, ती गोष्ट आध्यात्मिक होऊ शकतच नाही. तुम्ही काही रचना करा, कशाची पण करा, कुठलाही विषय घ्या आध्यात्मिक, पण भगवंताचं नाम जे आहे ते आसपास थोडं तरी यायला पाहिजे. म्हणून तर आपण सुद्धा आपल्या उपासनेमध्ये पहिलं नामस्मरण केल्याशिवाय चालू करत नाही. कुठलीही उपासना काही करा, तुम्ही भजन करा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही काही करा, पण पहिल्यांदा भगवंताचं नाम यायला पाहिजे, नामसंकीर्तन करायला पाहिजे आणि त्याची प्रार्थना केली पाहिजे. आणि हेच ते म्हणत आहेत की माझ्या कवितेमध्ये काहीही नसला दम तरी पण भगवंताचा महिमा जो आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कितपत जमला हे मला माहीत नाही, फक्त प्रयत्न केलेला आहे. ते पुढे असंही म्हणतात की कधी कधी असं असतं की वरून दिसणारी गोष्ट दिसायला तेवढी चांगली नसते, पण कधी कधी आतून चांगली असते. ते म्हणतात किंबहुना कधी कधी ज्या खरोखर चांगल्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच कठीण गोष्टी कराव्या लागतात. त्यांनी म्हणले गंगेचा प्रवाह पवित्र आहे, पण काही काही ठिकाणी गंगेचा प्रवाह असा वेडावाकडा झाला आणि इतका प्रवाह आहे की तिथे उतरू शकत नाही. तुम्ही गेला असेल कधीतरी तर बघा याचा अनुभव की काही ठिकाणी गंगेला इतका फ्लो आहे की पाण्यात उतरताना भीती वाटते, इतका फ्लो काही काही ठिकाणी. पण जर तुम्ही भिवून राहिलं तर चालेल का? नाही. की गंगेसारखं पवित्र जल नाही, परंतु त्याचीसुद्धा वेडी वाकडी वाट आहे. जिथून त्याचा डोह निघतो, जिथून उगम झाला आहे, तिथली वाट कशी आहे? वेडी वाकडी आहे. ते म्हणतात पण ती पवित्र गंगा आहे, कारण तिने उद्धार केला अनेकांचा. ती भगवान विष्णूंच्या चरणकमलातून प्रगट झाली, चरणकमलामुळे प्रगट झालेली आहे. भगवान शंकराने तिला धारण केली आहे आणि म्हणून ती जास्त पवित्र झाली. पवित्र होतीच आधी, आणि ती पवित्रता का वाढली तर या दोघांच्या संगतीमुळे. तसं त्यांनी सांगितलं की संगतीचं हे महत्त्व आहे. ते म्हणतात की बघा, स्मशानातली अपवित्र राखसुद्धा श्री महादेवांच्या अंगाच्या संगतीमुळे सुशोभित होते आणि स्मरण करताच ती पवित्र बनते. आणि भगवान शंकर आपल्या शरीराला चिताभस्म लावतात बघा, आहे की नाही? पण त्यांच्या शरीरावर ते लागल्यावरती ही अपवित्र राखसुद्धा पवित्र होते का? तर भगवान शंकरांचा संग मिळाला म्हणून. किती सुंदर उदाहरण दिले त्याने.
ते म्हणतात असंच आहे की माझी कविता किंवा काव्य जे आहे हे काही फार चांगलं नाही आहे, मला काही येत नाही, परंतु श्रीरामांची कीर्ती याच्यामध्ये आहे. जसं मलय पर्वताच्या सहवासामध्ये कोणतंही लाकूड जे चंदन बनून जाऊ शकतं, ते वंदनीय ठरतं. तसं माझी परिस्थिती आहे, मला भले काही येत नाही, पण श्रीरामांची कीर्ती जी आहे ती याच्यामध्ये गाण्याचा प्रयत्न मी केला आहे. म्हणून त्याच्या वरच्या भागाकडे तुम्ही बघू नका, वरून कसं दिसतंय, काव्य कसं आहे हे तुम्ही बघू नका. अजून एक छान उदाहरण दिलं. ते म्हणतात गाय जरी काळी असली तरी तिचं दूध शुभ्र आणि गुणकारी असतं. हे जसं तुम्हाला माहीत आहे, तसंच मी जे काही रचलं आहे, जरी ते लोकल भाषेत किंवा लोकभाषेत असलं तरी पण ज्यांना हे माहीत आहे की ह्याच्यामध्ये रामांची भक्ती आहे किंवा सीतेची कीर्ती आहे, ते नक्की आवडीने गातील आणि ऐकतील, हे मात्र बरोबर आहे. हा भाग आपण अनुभवला आहे काही अंशी. जेव्हा सुंदरकांडाची सेवा करण्याची संधी मिळाली महाराजांच्या कृपेने, आणि ती राम मंदिरात जेव्हा आपण बघितली कशी झाली ती, ही सेवा कधीही केलेली नव्हती पूर्वी. माझाही हा पहिला अनुभव होता. सुंदरकांडाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि खरोखर ती गेय सेवा करत असताना किती आनंद आला. मलाच आला नव्हे तर इतर ऐकणाऱ्या लोकांनासुद्धा आला. सगळे लोक मागून म्हणत होते सुंदरकांड अवधी भाषेमधलं. म्हणजे खरोखर ते तुलसीदासाने लिहिलं आहे की श्री सीता आणि रामांची कीर्ती बुद्धिमान लोक मोठ्या आवडीने गातील व ऐकतील. ही गेय सेवा आम्ही तिघांनी मिळून केली महाराजांच्या कृपेने. मी, विजय आणि जाधव सरांनी मिळून ती ऐकतील अशीच अपेक्षा होती, पण ती सगळ्यांनी गायन पण केली. जमलेले सगळी लोक ती म्हणत होते. जे तुलसीदासांनी सांगितले की ती त्रिवार सत्य बघा, की श्री सीता आणि रामांची कीर्ती बुद्धिमान लोक, भक्त लोक मोठ्या आवडीने गातील आणि ऐकतील. दोन्ही झालं त्या दिवशी. तितकी आवर्तनं झाली जितकी लोक त्या ठिकाणी होती. सुंदरकांडाची सेवा जे त्यांनी लिहिलं किती त्रिवार सत्य बघा. त्यांना हे माहीत होतं की आपल्या ह्या काव्यामध्ये खूप शक्ती आहे, फक्त ते म्हणत नाहीत. म्हणताना फक्त एवढंच म्हणतात, मला काही येत नाही, हेच फक्त ते म्हणतात. ते म्हणतात की देवी सरस्वतीने मला खूप मदत केली आहे. माझ्यासाठी तिने खरोखर धावच घेतली, कारण का मी अडाणी माणूस, मला काही येत नाही. मग तिची कृपा हवी आहे आणि मी तिची पण प्रार्थना केली सुरुवातीला, आणि ती प्रार्थना केल्यावर ती धावत आली. आता तिला थकवा पण आला आहे. मला तिने खूप मदत केली धावत येऊन. थकवा कसा घालवणार? त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, ते म्हणजे हे जे काही काव्यरूपी रामचरित आहे हे सरोवरासारखं आहे. याच्यात जर तिने स्नान केलं तर तो थकवा नक्की जाईल. याच्यात जो आनंद आहे डुंबण्यामध्ये तो कशातही नाही. त्याने स्पष्ट म्हटलं आहे की इतर कोट्यावधी उपाय केले तरीसुद्धा हा थकवा दूर होत नाही. आणि म्हणूनच जे ज्ञानी आहेत, ज्यांना माहीत आहे, असे सगळे लोक, मग तो पंडित असेल किंवा कवी असेल, हा विचार लक्षात ठेवतात की हे रामचरितमानस जे आहे हे खूप प्रासादिक आहे. आणि प्रासादिक असल्यामुळे कलियुगात असलेल्या सर्व पापांचं हरण करण्याची शक्ती याच्यामध्ये नक्की आहे. आणि म्हणून त्यांनी असंही म्हटलं की जो मनुष्य सुंदरकांडाची सेवा करतो त्याला संपूर्ण रामचरितमानस वाचल्याचं पुण्य मिळतं, असंही म्हटलं. इतकं सुंदरकांडाला महत्त्व आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा अर्थात महिमा भगवंताचाच आहे आणि म्हणून त्याला महत्त्व आहे. अशा प्रकारे तुलसीदास जे आहेत ते खूप सुंदर प्रकारे या गोष्टीचं वर्णन करतात, खूप सुंदर वर्णन करतात. ते कवी आहेत खरोखर. त्यांनी जे वर्णन केलं एक एक गोष्टीचं, पुढे जायला तर मला लक्षात येईल की लहान लहान गोष्टी आहेत ना, अतिशय त्यांनी सुंदर प्रकारे त्याचं वर्णन केलं आहे. काव्यात्मक खूप सुंदर वर्णन केलं. त्यांनी असं म्हणलं की हे रामचरित्र जे आहे हे कवितारूपी मोत्यांना युक्तीने छिद्र पाडून त्याच्या धाग्यामध्ये रोवलं आहे. आणि जे सज्जन लोक आहेत, जे खरोखर भगवंताचे प्रेमी आहेत, ते हे नक्कीच हृदयात धारण करतील. धारण करावं लागणारच नाही, धारण आपोआप होतं. हाही अनुभवच आहे आपला. आपण सगळे साधना मार्गात आहात म्हणूनच. आणि काही लोकांनी अनुभवही घेतला की सुंदरकांडाची सेवा झाल्यावरती कितीतरी लोकांनी फोन करून सांगितलं की आम्हाला ते ऐकू येतं नंतरसुद्धा.
झाल्यावरसुद्धा आम्ही ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी पण आम्हाला असं उठल्यावर ऐकू येत होती सेवा. म्हणजे खरोखर त्यांनी म्हटलेलं किती सत्य आहे, की हे आपल्या हृदयामध्ये जातं आतमध्ये. कारण भगवंताचं जे काही त्याच्यामध्ये स्तवन आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. म्हणून याला फार फार महत्त्व आहे. याच्याने आपली भक्ती नक्कीच वाढते. ते म्हणतात की जगामध्ये आहेत सगळ्या प्रकारची लोक, हे मी मानतो. कलियुग आहे हेही बरोबर आहे. इथेही सगळ्या लोकांची मती खराब होऊ शकते. अनेक लोक जे आहेत ते भक्ती करत नाहीत. कर्म त्यांची अतिशय घाणेरडी असतात, कावळ्यासारखी. पण वेश हंसासारखा धारण करतात. म्हणून तर कलियुग आहे ना. कलियुगाचं हे वैशिष्ट्यच आहे. कर्म कशी करतील माहीत नाही, पण वरून वेश जो आहे तो अतिशय स्वच्छ हंसासारखा म्हणायला हरकत नाही. पण मुळामध्ये ते चालत असतात कुमार्गावर. म्हणजे जे त्यांनी सांगितलेले वेदामध्ये ते सगळं सोडून उलटं करत असतात. जागोजागी फसवत असतात. सतत खोटं बोलणं तर त्यांना पाप वाटतच नाही. त्यांना वाटतं खोटं बोललं तर काय फरक पडतो. अशी धारणा असलेले अनेक लोक आहेत. काय फरक पडतो आहे, काय कोणाला काय झालं. पण त्याच्यातसुद्धा कितीतरी पाप लागतं. पापाची व्याख्या ऐकली तर आपण घाबरून जाऊ की पाप किती प्रकारे होतं. आत्ता माझ्याकडे अजून एक सुंदर पुस्तक आलं आहे, कळलं की नाही. त्याच्यामध्ये किती प्रकारचे पाप आहेत आणि अपराध अध्यात्म मार्गामध्ये किती प्रकारे होतात याचं त्याच्यात वर्णन केलं आहे. ते ऐकल्यावर मनुष्य खरंच घाबरून जाईल की माझ्या हातून किती पापं होतात, कळत नकळत. एकच फक्त तुम्हाला त्यातलं सांगतो की बरेच 40-50 त्यांनी अपराध दिलेत. ते तुम्हाला मी वाचून दाखवेन एक दिवस. पण एकच साधी गोष्ट की एका हाताने नमस्कार केला तरीसुद्धा पाप लागतं. हा तर किती मोठा अपराध आहे. आणि भरपूर लोक एका हातानेच नमस्कार करतात. वाकून नमस्कार केला की दुसरा हात लावतच नाही. वाकून नमस्कार करताना 2 हातांनी करायला पाहिजे. परंतु बरेच लोक एक हातानेच करतात नमस्कार, बस संपलं. आणि इथे त्यांनी सांगितलं हा अपराध आहे, त्याचा तुम्हाला हो दोष आहे. हो दोष आहे. वाकून नमस्कार करायचा, भले कसं काय ना 2 हात पुढे करा किंवा एका हाताला दुसरा हात लावा आणि मग लावा एक हात. पण दुसरा हात वापरणं जरुरी आहे, नाहीतर तो आध्यात्मिक अपराध आहे असं लिस्टमध्ये दिलं आहे. ते एकदा वाचून दाखवेन तुम्हाला. जवळजवळ 52 गोष्टी अशा काहीतरी आहेत की जे अपराध आहेत, जे करायला नाही पाहिजे, पण आपल्याला हे माहीत पण नसतात, त्यामुळे होत असतात. म्हणून तर त्यांनी म्हटलं की मला काही ज्ञान नाही आहे. आणि ढोंगी लोक खूप आहेत जगामध्ये. धर्माचा झेंडा घेऊन फिरणारे, भगवे ड्रेस घालणारे बरेच लोक आहेत. त्यामुळे आणि त्यातून तर मी फार काय गुणी नाही, मी अवगुणीच आहे. तुलसीदास स्वतःविषयी म्हणतात मी काही गुणी नाही, मी अवगुणीच माणूस आहे. माझ्यात इतके अवगुण आहेत की काय सांगू तुम्हाला. मग मी जर सांगायला लागलो तर या ग्रंथामधली जागा जी आहे ती बरीच जाईल त्याच्यामध्ये. म्हणून मी थोडंसं कमी सांगतो आहे. पण खूप अवगुण आहेत माझ्यामध्ये असं तुलसीदास स्वतःविषयी म्हणत आहेत. पण म्हणे तुम्ही समजून घ्या की मी खूप अवगुणी आहे, हे समजून नंतर कथा वाचा. पण जर तुम्हाला हे समजलं असेल की मी अशा प्रकारचा माणूस आहे तर मग तुम्हाला काय वाटणार नाही. कारण तुम्हाला एवढं नक्की माहिती आहे की याच्यामध्ये रामकथा आहे, त्यामुळे तुम्ही नक्की वाचाल. आणि जिथे राम आला तिथे पावित्र्य आलं. त्यामुळे जरी काही दोष माझे असले तरी पण रामाचं गुणवर्णन ह्याच्यामध्ये आल्यामुळे ती गोष्ट आपोआप पवित्र होणार आहे. नाहीतर ती शक्ती रामाच्या नामाची आहे. माझा त्याच्यामध्ये स्वतःचा काही पुरुषार्थ नाही. कारण मी एक सामान्य आहे, संसारामध्ये आसक्त असलेला. अर्थात आपल्याला माहिती आहे की तुलसीदास स्वतः कशा प्रकारे संसार पूर्वी करत होते, नंतर कसे करायला लागले, त्यांची कथा कधीतरी ऐकूया. की अतिशय सामान्य का म्हणजे ते सामान्यातले सामान्यच होते सुरुवातीला. नंतर काही गोष्टींमुळे ते या मार्गात आले. म्हणून त्यांनी म्हणलं आहे की कुठे श्रीरामांचं अपार चरित्र आणि कुठे माझी संसारामध्ये आसक्त असलेली बुद्धी.
त्यामुळे मी अतिशय सामान्य आहे हे सर्वांनी कृपया लक्षात ठेवा. त्यात सुद्धा अशी गंमत आहे की ज्या भगवंताविषयी आपण लिहितो आहोत किंवा मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं वर्णन भल्या भल्यानं करता नाही आलंय. वेद असतील, शास्त्र असतील, पुराणं असतील, हे सुद्धा म्हणतात, नेती शब्द आपण वापरतो की नाही मला काही समजलंच नाही, हे नाहीच आहे, हे म्हणजे भगवंत का? नाही हे नाही. मग हे म्हणजे पण नाही, काय आहे? मला काहीही समजत नाही. नेती त्याचं गुणवर्णन काय मला समजत नाही, त्याचा थांगपत्ता मला लागत नाही. जर ही भगवंतांची अवस्था आहे मोठ्या तर माझी काय अवस्था आहे? खूप त्याने सुंदर, त्याचा दोहा पण सुंदर आहे. सारद शेष महेश विधी आगम निगम पुराण, नेती कही जा सुगुण करही निरंतर गान. खूप सुंदर दोहा आहे की जिथे वेदशास्त्र पुराणं सुद्धा म्हणतात की मला काही समजत नाही, तिथे मी काय सांगणार तुम्हाला. खूप सुंदर आहे. गेय पण आहे. हे गेय सुद्धा करण्यामध्ये खूप आनंद येतो. खूपच सुंदर आहे. आणि आता आपल्याला जास्त येत नाही म्हणून, अन्यथा आपण गेय सेवा पण केली असती. पण ठीक आहे, आपण ही सेवा जी आहे ती अशीच करूया, याच प्रकारे जशी करतो आहोत. अशा प्रकारे तुलसीदास आहेत ते सांगतायत की हे सगळं अशा प्रकारे आहे, सगळं शास्त्रामध्ये असं आहे तसं आहे. पण सगळ्याचा गोषवारा हा आहे की मला काही येत नाही आहे, तरी पण मी माझ्याकडून सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा आपण समजून घ्या की माझं काव्य काय खूप उच्च स्तराचं नाही आहे, कुठला त्याच्यात छंद नाही आहे, कुठलं काही नाही आहे. हे आपण फक्त एकच गोष्ट आहे की भगवंताचं नाम त्याच्यामध्ये आहे आणि भगवंताचा महिमा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा एकच भाग जो आहे माझ्या बाजूनी बरोबर आहे. बाकी मला काहीही येत नाही हे तुम्ही बिलकुल विसरू नका. हे लक्षात ठेवून तुम्ही माझे जे काय मी लिहिलं ते ऐका किंवा वाचा. आणि एक मी नक्की तुम्हाला सांगतो, तुलसीदास म्हणतात की जेव्हा तुम्ही भगवंताच्या महिम्याचं वर्णन करता किंवा जेव्हा तुम्ही भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करता, तेव्हा तुमची वाणी आणि तुमचे श्रवण इंद्रियसुद्धा पवित्र होतात आणि अर्थात त्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतं. सगळं शरीर पवित्र होतं. केवळ गुणसंकीर्तन ऐकल्याने केल्याने सुद्धा ही गोष्ट घडते. वाणी जी आहे ती अपवित्र झाली असेल ती पवित्र आपोआप होते. म्हणून ते ऐकणं फार फार जरुरी आहे. जिथे कुठे भगवंताचं नामसंकीर्तन चालू आहे, जिथे कुठे भगवंताचं भजन चालू आहे, भजनालाही खूप महत्त्व आहे की भजनामध्ये खूप शक्ती, म्हणून भजन सेवेला फार महत्त्व आहे. जेव्हा आपण कोणाकडे उपासना ठेवतो किंवा आपण जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम करतो 13 तासाचा जप वगैरे, त्यावेळेस संध्याकाळी 4:30 ते 7 आपली भजन सेवा असते. का तर भजनाला खूप महत्त्व आहे. कारण भजनामध्ये भाव आहे आणि भजन केलेलं हे परमेश्वरालाही खूप आवडतं आणि गुरूंना पण खूप आवडतं. आणि म्हणून भजन सेवेला खूप महत्त्व आहे. भजनामध्ये आपण जर खरोखर भावपूर्ण भजन गायलं तर ती सेवा नक्कीच 100% पोचते याची खात्री बाळगा. फार दिसायला साधी वाटते सेवा ती, पण त्याच्यामध्ये फार शक्ती आहे. कारण सगळ्या भजनामध्ये भगवंताचं नाम असतं. भगवंताचा महिमा प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणं देऊन सांगितलेला असतो. आणि तो जेव्हा आपण गातो आपल्या परीने, आपण काय फार मोठे गायक नाही आहोत, आपल्याला काही येत नाही, परंतु आपण जेव्हा भक्तिपूर्वक ते गाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं फळ प्रचंड आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात की भजन हे फार महान फळ देणारं आहे, हे आपण विसरू नका. आणि म्हणून हे एक प्रकारचं भजनच याच्यामध्ये मी म्हणतोय असं समजा की त्या प्रकारची रचना मी करतो आहे भजनासारखीच. आणि हे सगळं मी करत असताना अर्थात भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवून मी तुम्हाला सांगतो, माझं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवून तुम्हाला मी सांगतो की कृपा करून हे ऐका हो. ज्यांनी ऐकलं आहे त्यांचा उद्धारच होणार आहे. कारण भगवंताचे
याच्यामध्ये गुणसंकीर्तन आहे, म्हणून ते तुम्ही ऐकला. ज्यांनी ज्यांनी ऐकलं आहे, ज्यांना ज्यांना सत्संग मिळाला, त्या सर्वांचा उद्धार झालेला आहे. आणि म्हणून तुम्हीसुद्धा याचं श्रवण जरूर करा, याचं वाचन जरूर करा. जमल्यास हे कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा, कीर्तन भक्ती करा. हे जर तुम्ही केलं तर तुमचा उद्धार नक्की होणार, याची खात्री मी देतो, असं तुलसीदास म्हणत आहे. अशा प्रकारे तुलसीदास भगवंताची वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतायत, सगळ्यांची प्रार्थना करतायत. आणि हा ग्रंथ ते पुढे पुढे लिहित चाललेत. याच्या पुढे सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. जसं मी आपल्याला सांगितलं की पहिले बरेचसे दोहे जे आहेत हे अशा प्रकारची प्रार्थनाच त्याच्यामध्ये आहे. आणि नंतर खऱ्या अर्थाने जी आहे ती कथा थोडीशी पुढे गेल्यावर सुरू होणार आहे. तर मला वाटतं आता 5:30 वाजतच आलेले आहेत, तेव्हा आज जी काही सेवा झाली आहे, वाचन सेवा, जी काही प्रार्थना झाली आहे, जी काही निरूपण सेवा झाली आहे, ही सगळी सेवा महाराजांच्या चरणी आपण अर्पण करूया. महाराज स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि आम्हा सर्वांकडून, आम्हा सर्व पामरांकडून आपण ही सेवा करून घ्यावी, ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम.